नमस्कार, मी अक्षय. फ्लॅशी आणि सेन्सेशनल सादरीकरणाच्या जमान्यामध्ये सुटसुटीत सोपा आणि खरा कॉन्टेंट देणाऱ्या स्टॉक शास्त्र या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये नेमकं काय यायचं आहे याबद्दल क्लॅरिटी मिळवून देणार आहे. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण एखादा मोठ्या प्रॉफिटचा स्क्रीनशॉट बघतो किंवा एखाद्या मित्राची स्टोरी ऐकतो की मला इतके पैसे मिळाले, तेवढं प्रॉफिट झालं, आणि त्या त्या गोष्टीला त्या गोष्टीमुळे इन्फ्लुएन्स होऊन किंवा त्याच्यामुळे इम्प्रेस होऊन आपण स्टॉक मार्केटमध्ये येतो आणि आपले एक्सपेक्टेशन जे आहेत ते कुठेतरी खूप हाय लेवलला पोहोचवून ठेवतो. तर स्टॉक मार्केटमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर डेफिनेटली यू आर वेलकम. स्टॉक मार्केटसारखं रिवॉर्डिंग दुसरं कोणतंच फील्ड नाही आहे, दुसरं कोणतंच करिअर नाही आहे, हे फॉर शुअर आहे. पण इथे येण्याआधी काही गोष्टी आपल्याला स्वतःशी क्लिअर असलेल्या बऱ्या असतात. याच क्लिअर करून देण्यासाठी माझ्या 8-9 वर्षांमध्ये मी काय चुका केल्या त्या तुम्ही करू नयेत किंवा तुमची ओव्हरऑल एक स्टेप बाय स्टेप जर्नी तुम्हाला मिळावी, स्टेप बाय स्टेप गाईड मिळावा, यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे जर तुम्ही नवे असाल स्टॉक मार्केटमध्ये येणारे किंवा तुम्ही ऑलरेडी असाल पण तुम्हाला एक स्पेसिफिक गायडन्स हवा आहे, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर सर्वात आधी स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर स्टॉक मार्केट रिलेटेड फक्त व्हिडिओ बघून थांबायचं नाही आहे, तर तुम्हाला ॲक्च्युली एक्झिक्युशन सुरू करायचं आहे. एक्झिक्युशन सुरू करायचं म्हणजे काय, की लगेच उद्यापासून माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये मी इंट्राडे ट्रेड्स घ्यायला सुरू करतो का, तर नाही. तुम्हाला प्रॉपर अभ्यास करून, प्रॉपर गोष्टी शिकून, यामध्ये ॲक्च्युली एक्झिक्युशन करून एखादा स्टॉक, एखादा म्युच्युअल फंड किंवा एखादा ETF ॲक्च्युली तुमच्या अकाउंटमध्ये बाय करायचं आहे. तुम्ही एकदा का ही स्टेप घेतलीत, तुम्ही एकदा का बाय केलं, याचा अर्थ तुम्ही पाण्यात उतरलाय आणि फक्त काठावर बसून पोहायच्या प्रेडिक्शन्स करत नाहीये. त्यामुळे एकदा का तुम्ही पाण्यात उतरलात, एकदा का तुम्ही एखादा स्टॉक बाय केलात, एखादा म्युच्युअल फंड बाय केलात, की ऑटोमॅटिकली त्यामध्ये ज्या व्हॉलॅटिलिटीमुळे फ्लक्च्युएशन्स होतील, याच्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे अट्रॅक्ट व्हाल आणि मग तुम्ही त्या संदर्भातल्या गोष्टी स्टडी करायला सुरुवात कराल. उदाहरणच द्यायचं झालं तर समजा तुम्ही XYZ नावाचा एक स्टॉक बाय केला आणि त्या स्टॉक ₹200 बाय केल्यानंतर तो ₹250 गेला 2 ते 3 महिन्यांमध्ये. तर ऑब्व्हियसली ऑटोमॅटिकली तुमच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण होईल, की अरे, या स्टॉकमध्ये ही हालचाल कशामुळे झाली? या स्टॉकमध्ये ही मूव्हमेंट आली कशामुळे? याचे फंडामेंटल ट्रिगर्स काय आहेत? टेक्निकल ट्रिगर्स काय आहेत? डे 1ला तुम्हाला सगळंच माहीत असणार नाहीये आणि सगळं माहीत असायची गरज सुद्धा नाहीये. तर तुम्ही सर्वात आधी एक्झिक्युशन करा. एखादा म्युच्युअल फंड किंवा एखादा स्टॉक बाय करा. ऑटोमॅटिकली तुमचं जे लर्निंगचं माइंड आहे त्याला चालना मिळेल आणि तुम्ही या संदर्भातल्या गोष्टी वाचायला सुरुवात कराल. या संदर्भातला फंडामेंटल असेल, टेक्निकल असेल, प्राइस ॲक्शन एनालिसिस असेल, या गोष्टी शिकण्याची तुमची जर्नी ऑटोमॅटिकली सुरू होईल आणि जशी तुमची जर्नी सुरू होईल, जसं तुमचं लर्निंग सुरू होईल, तसं ऑटोमॅटिकली तुम्ही या गेममध्ये बेटर होत जाल. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर पहिली तर स्टेप झाली आपली एक्झिक्युशनची. दुसरी म्हणजे लर्निंगची गोष्ट. आपल्याला कोणतीही गोष्ट करायची आणि त्यातून चांगले पैसे मिळवायचे किंवा त्यामध्ये चांगलं करिअर घडवायचं आहे, तर आपल्याला काय करायला हवं, कंटिन्युअस लर्निंगवरती फोकस करायला हवा. त्यामुळे जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये फक्त एक्साइटमेंट नको आहे, तुम्हाला ॲक्च्युली प्रॉफिट्स हवेत, तुम्हाला ॲक्च्युली पैसे मिळवायचे आहेत, तर आय वुड सजेस्ट दिवसातला किमान 30 ते 35 मिनिटाचा वेळ तुम्ही शेअर मार्केटसाठी डेडिकेटेड ठेवा. सकाळचा वेळ असेल, संध्याकाळचा असेल, जो कोणता असेल तो. खूप जास्त वेळेची पण गरज नाही आहे. पण जे तुम्ही बघाल ते एका डिरेक्शनमध्ये बघा. तुम्ही कॉन्टेंट बघताना किंवा नव्या गोष्टी शिकताना चुकासुद्धा होतील. चुकीचं कॉन्टेंटसुद्धा तुमच्यासमोर येईल. प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट जी काही सांगतोय सोशल मीडियावरती ती बरोबरच असणार नाहीये. पण या चुकातूनच तुम्ही शिकत जाल आणि हे लर्निंग जसे तुमचे वाढत जातील, जसे तुमचे एक्सपिरियन्सेस वाढत जातील, जसे तुम्ही मार्केटच्या वेगवेगळ्या फेजेस बघाल, बुलिश मार्केट, बेरिश मार्केट, साईडवेज मार्केट, हे सगळं बघितल्यामुळे तुमची ऑटोमॅटिकली जी लर्निंग आहे त्याला चालना मिळेल आणि जे डेली लर्निंगसाठी तुम्ही वेळ देताय, 30 मिनिटाचा असेल, 35 मिनिटाचा असेल, 15 मिनिटाचा असेल, यातून तुम्हाला रोज नव्या गोष्टी कळतील आणि त्या तुम्हाला पुढच्या दिवसासाठी तयार करतील आणि त्यातून तुमचं डिसिजन मेकिंग ऑटोमॅटिकली बेटर होईल. पुढचा जो पॉईंट आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे शेअर मार्केटला तुम्ही एक्साइटमेंट म्हणून ट्रीट करताय, की एक साईड बिझनेस म्हणून ट्रीट करताय किंवा एक सोर्स ऑफ इन्कम म्हणून ट्रीट करताय. जर तुम्ही एक्साइटमेंटसाठी शेअर मार्केटमध्ये येत असाल, म्हणजे काही ठराविक छोटेसे पैसे गुंतवून रोजची फ्लक्च्युएशन्स, रोजच्या व्होलॅटिलिटीमुळे तुम्हाला मजा येत असेल, तर त्याला एक छोट्या स्केलला ठेवा आणि तुमची मेजर जी इन्व्हेस्टमेंट आहे ती म्युच्युअल फंडमध्ये करा. आणि जर तुम्हाला ॲक्च्युली सिरियसली हा साईड बिझनेस म्हणून याला बघायचा आहे, याला ट्रीट करायचं आहे, तर डेफिनेटली तुम्हाला तुमचं गोल आधी सेट करावं लागेल. म्हणजे तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये एक साईड इन्कमचा सोर्स म्हणून शेअर मार्केटला घडवायचं आहे, की तुम्हाला लाँग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी शेअर मार्केट हे टूल वापरायचं आहे, हे आधी तुम्हाला ठरवावं लागेल आणि त्या बेसिसवरती तुम्ही तुमच्या गोष्टी प्लॅन करू शकता. यात तुम्हाला मदत होण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर क्लॅरिटी नसेल, की मला शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायचं आहे की लाँग टर्म इन्व्हेस्टिंग करायचं आहे, तर तुम्ही एकाच्या जागी 2 किंवा 3 वेगवेगळे डीमॅट अकाउंट्स ओपन करा आणि एक जे अकाउंट आहे ते डेडिकेटेड फक्त लाँग टर्म इन्व्हेस्टिंगसाठी ठेवा. एक जे डेडिकेटेड डीमॅट अकाउंट आहे ते फक्त शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी ठेवा. आणि जर तुम्हाला आधीमध्ये वेळ मिळत असेल, इफ युअर वर्क लाईफ बॅलन्स परमिट्स
आणि तुम्हाला इंट्राडे किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा ट्राय करायच्या असतील, तर हे जे काही सगळं ट्राय करायचं आहे, ज्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत, यासाठी एक वेगळं डीमॅट अकाउंट ठेवा. यामुळे काय होईल, तुम्ही जेव्हा 1 वर्षानंतर मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला खूप क्लिअरली समजून जाईल की लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचं जे डीमॅट आहे यामध्ये माझी किती ग्रोथ झाली, जे माझं स्विंग ट्रेडिंग शॉर्ट टर्म ट्रेडिंगचं डीमॅट अकाउंट होतं इथले पैसे किती ग्रो झालेत, आणि जे माझं ट्राय करायच्या गोष्टी सुरू होत्या, मी कधी अल्गो ट्राय केला, मी कधी ऑप्शन्स ट्राय केला, मी कधी इंट्राडे ट्राय केलं, मी कधी BTS ट्राय केलं, तर या गोष्टींमधून मला नक्की पैसे किती मिळालेत. आणि त्यामुळे 1 वर्षानंतर तुमचा माइंडसेट खूप क्लिअर होऊन जाईल की मला कोणत्या गोष्टी करायच्यात आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही. सो आय होप शेअर मार्केटमध्ये येण्याचं मोटिव्ह कसं असायला हवं, शेअर मार्केटमधली ओव्हरऑल जर्नी तुम्ही कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पुढे घेऊन जाऊ शकता याबद्दल छोटंसं का होईना पण लर्निंग या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालं असेल. आणि या सगळ्या लर्निंगच्या वरती अजून एक महत्त्वाचं लर्निंग किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही येत असाल तर पेशन्स हा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे जो तुमच्यात असायला हवा, संयम तुमच्यामध्ये असायला हवा. आणि हा पेशन्स मी फक्त यासाठी म्हणत नाही की आज शेअर विकत घ्यायचा आणि 5 वर्ष तो होल्ड करायचे पेशन्स तुमच्याकडे हवेत, नॉट नेसेसरीली. तुम्ही इंट्राडे ट्रेडर जरी तुम्हाला व्हायचं असेल तरी सुद्धा तुमच्यामध्ये पेशन्स हवा. का? कारण योग्य वेळेला योग्य गोष्टी एक्झिक्यूट करणे, योग्य वेळेला योग्य ट्रेड एक्झिक्यूट करणे यासाठी पेशन्स आणि पीस ऑफ माइंड हा खूप गरजेचा आहे. त्यामुळे त्यावरती सुद्धा ॲट द सेम टायमिंग सायमल्टेनियसली आपण काम करायला हवं. आणि हे लक्षात ठेवा की शेअर मार्केट हे कोणत्याही प्रकारचं गॅमलिंग नाही आहे, सट्टा बाजार नाही आहे. इट्स अ प्युअर बिझनेस, आयदर अ साईड बिझनेस ऑर अ फुल टाईम बिझनेस. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही इथे स्वतःची 2 ते 3 वर्ष देत नाही, हा एक्सपिरियन्स घेत नाही, जोपर्यंत 1000 दिवस हा बिझनेस तुम्ही करत नाही, तोपर्यंत यातून तुम्हाला मटेरियल असे रिवॉर्ड्स येणार नाही आहेत. सुरुवातीला पैसे मिळावेत यासाठी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करण्यापेक्षा सुद्धा शेअर मार्केट मला बेटर शिकता कसं येईल हा अँगल ठेवून तुम्ही शेअर मार्केटकडे बघा. पैसा इज अ बाय प्रोडक्ट, तो ऑटोमॅटिकली साईड बाय साईड येत राहील. एकदा तुम्ही डिसिप्लिन ट्रेडर झालात, एकदा तुम्ही डिफाईन सेट ऑफ रूल्समध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केलीत की पैसे ऑटोमॅटिकली तुमचे बनणार आहेत. आज जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाली मला स्वतःला शेअर मार्केटमध्ये येऊन, आणि मला अजून सुद्धा सुरुवातीची 2-3 वर्ष आठवत आहेत जेव्हा मी पडत धडपडत शिकत होतो. पण तेव्हा जर मी गिव्हअप केलं असतं तर आज मी ज्या काही छोट्या मोठ्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला कधीच येऊ शकलो नसतो. आणि जर मी फक्त पैशावर फोकस केला असतं तर असे बरेच फ्रस्ट्रेटिंग मोमेंट असू शकतात की अगदी टार्गेट मिळता मिळता राहून गेला किंवा स्टॉप लॉस लवकरच हिट झाला, सलग 4-4, 5-5 दिवस स्टॉप लॉस हिट होण्याची स्ट्रीक आली किंवा सलग 2-2 महिने लॉस झाला. अशा सगळ्या परिस्थितीमधून तुम्ही तावून सुलाखून निघणार आहात यासाठी स्वतःचा माइंडसेट सुद्धा तयार करा. आणि या संदर्भातले इतर सुद्धा 2 व्हिडिओज मी केलेत. एक माइंडसेट बद्दलचा सुद्धा आहे, बिगिनर्ससाठी आहे, ॲडव्हान्स लेवलच्या ट्रेडर्ससाठी आहे, शेअर मार्केटमधून कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही पैसे मिळवू शकता या संदर्भातला आहे. ते सगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. ते बघण्यासाठी सध्या जी स्क्रीनवरती प्लेलिस्ट तुम्हाला दिसते किंवा व्हिडिओचे थंबनेल दिसतात त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये इतकंच. परत भेटू आपण पुढच्या एका अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझ्याकडून अजून काही स्पेसिफिक टॉपिक वरती व्हिडिओ हवा असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की लिहा, त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.